हा एप्रिल महिना आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही शेतामध्ये पाहू शकता की ही तूर आहे. ही तूर एका विशिष्ट पद्धतीने घेतलेली आहे आणि ती विशिष्ट पद्धत आहे SRT पद्धत. SRT पद्धत म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी. ही जी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी झिरो टिलेजवर आधारित टेक्नॉलॉजी आहे. थोडंसं आपण याच्या मागचा इतिहास जाणून घेऊया. पूर्वी कसं होतं की अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं. इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर काय झालं की शेतीकडे इक्वली लक्ष देण्यात आलं आणि त्याच्यामधून लेबरची कमतरता असल्यामुळे मोठे मोठे इम्प्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरामध्ये आले आणि ज्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रॅक्टर्स आले जे नांगरणी करत असत. प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज, नांगरणी, वखरणी, कुळवणी अशा पद्धतीचे प्रॅक्टिसेस युरोपमध्ये सुरू झाले. परंतु नंतर असं लक्षात आलं की जास्तीत जास्त नांगराचा, जास्तीत जास्त प्रायमरी सेकंडरी टिलेजचा वापरामुळे काय व्हायला लागलं की मोठे मोठे धुळीचे वादळ उठायला लागले आणि जमीन अत्यंत जास्त भुसभुशीत झाल्यामुळं ह्या जमिनीमध्ये एरोजन लॉसेस सुरू झाले आणि एरोजन लॉसेस सुरू झाल्यानंतर मग एक कन्सेप्ट आला की हे जे एरोजन व्हायला लागलेलं आहे, मग खरोखरच नांगरणी इतकी गरजेची आहे का? आणि बऱ्याच संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नांगरट दरवर्षी करणं हे चुकीचं आहे आणि नांगरट एका पर्टिक्युलर विशिष्ट वर्षानंतरच ती फॉलो केली पाहिजे. आणि त्याच्यातून मग कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर हा कन्सेप्ट युरोपमध्ये उदयास आला. नंतर काय झालं की 1960च्या दशकामध्ये हार्बिसाइडचा शोध लागला, ज्याच्यामध्ये पॅराक्वॉट आलं, ग्लायफॉसेट आलं आणि याच्यामुळं लक्षात आलं की आपण तणाचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता प्रायमरी टिलेज आपण करायचो, त्याचा मुळात उद्देशच असा होता की तणाचं व्यवस्थापन झालं पाहिजे आणि तण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करण्यासाठी प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी करत होते. आता त्याला रिप्लेसमेंट म्हणून हार्बिसाइड्स आले, विडीसाइड्स आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये विडीसाइडचा यूज सुरू झाला. त्याच्यानंतर आणखी तंत्रज्ञान प्रगत झालं आणि शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की प्रायमरी टिलेज आपण कम्प्लिटली बंद करू शकतो, त्याच्याऐवजी आपण फक्त सेकंडरी टिलेज करून सुद्धा आपण उत्पादन चांगलं घेऊ शकतो आणि त्याच्यातूनच मिनिमम टिलेज ही कन्सेप्ट अस्तित्वात आली. मिनिमम टिलेज मध्ये काय होतं की मिनिमम टिलेज मध्ये प्रायमरी टिलेज ज्याला आपण प्लोईंग असं म्हणतो, नांगरणी असं म्हणतो, ही नांगरणी पूर्णपणे बंद करण्यात आली आणि फक्त सेकंडरी टिलेज मध्ये जे आपण नांगरणी केल्यानंतर मोगडणी करायचो वगैरे, मोगडणी न करता त्या जमिनीला रोटावेटरच्या साह्यानं भुसभुशीत केलं जायचं आणि भुसभुशीत करून पेरणी केली जायची. पेरणी यंत्र हे वेगळ्या विशिष्ट पद्धतीचे पेरणी यंत्र होते, ज्याच्यामध्ये पेरणी तेच यंत्र करायचं, जमिनीला ओपन करायचं, बीजाची प्लेसमेंट करायचं, फर्टिलायझरची प्लेसमेंट करायचं आणि त्याला झाकून टाकायचं. या पद्धतीनं हे मिनिमम टिलेज उदयास आलं. याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी, संशोधकांनी याच्यामध्ये संशोधन केलं आणि नो टिलेज किंवा ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज, झिरो टिलेज सिस्टम ही उदयास आली. आणि या सिस्टम मध्ये असं होतं की प्रायमरी टिलेज हे कम्प्लिटली एक्सक्लुडेड होतच, पण सेकंडरी टिलेज सुद्धा इतकंच केलं जायचं की जमिनीला मिनिमम डिस्टर्बन्स होईल आणि तणांचं व्यवस्थापन हे तणनाशकाच्या मार्फत केलं जायचं, ज्याच्यामध्ये पॅराक्वॉट नावाचं एक तणनाशक होतं, त्याच्या मार्फत हे तणाचं व्यवस्थापन केलं जायचं. नंतर हीच टेक्नॉलॉजी 1990च्या दशकामध्ये आपल्या भारतामध्ये आली. भात आणि गहू पिकामध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदा आपल्याकडे आलं आणि याच्यातूनच कोकण भागामध्ये चंद्रशेखर भटसावळे जे होते यांनी ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली आणि त्यांनी ह्या झिरो टिलेज मध्ये काही मॉडिफिकेशन्स केले. कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर वातावरण एकच नाहीये. महाराष्ट्र हा 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये डिवाइड झालेला आहे आणि पर्टिक्युलरली आपण कोकणाचा विचार केला, ज्या ठिकाणी भटसावळे साहेब काम करत होते त्या ठिकाणी पॅडी मोठ्या प्रमाणामध्ये होतं, परंतु पाऊस सुद्धा त्या ठिकाणी 3000 mm पर्यंत होतो आणि 3000 mm पाऊस होत असल्यामुळे त्यांच्या अडचणी वेगळ्या होत्या आणि त्यांनी काय केलं, मग ह्या अडचणीमधून SRI पद्धत होती पॅडीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की शेतामध्ये पाणी साठवून न ठेवता इंटरमिटंट वेटिंग आणि ड्राईंग केली जाते आणि त्यांनी या SRI पद्धतीचा अवलंब केला. झिरो टिलेज त्यांनी इम्प्लिमेंट केलं, मात्र त्यांनी काही मॉडिफिकेशन्स केले आणि मॉडिफिकेशन्स करत असताना त्यांनी काय केलं की जमिनीमध्ये त्यांनी 4.5 फुटावर त्यांनी फरो पाडले, ज्याला आपण म्हणतो की बेड्स पाडले आणि बेड पाडून प्रत्येक बेड हा 4.5 फूट अंतराचा केला आणि बेड अशा पद्धतीनं त्यांनी एक संकल्पना आणली की बेड एकदा केला की तो 5-6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष मोडायचा नाही आणि जे काही तणाचं व्यवस्थापन आहे हे तण जे काही विडीसाइड्स आहेत त्याच्या मार्फतच फक्त तणाचं व्यवस्थापन करायचं, अशा पद्धतीचा कन्सेप्ट आला आणि याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की प्रायमरी टिलेज तर आता पूर्णपणे नष्ट झालं होतं, संपून गेलं होतं.
एकदा बेड पाडला 4.5 फुटावर की त्याच्यामध्ये डिबलिंगच्या साह्यानं पेरणी करायची. कारण ड्रिलिंग मेथड ही याच्यामध्ये सजेस्टेड नाहीये. कारण ड्रिलिंग आली की अवजारांचा वापर आला आणि त्याच्यातूनच त्यांनी काय केलं की डिबलिंग ही मेथड त्याच्यामध्ये प्रॉपरली यूज केली आणि त्याच्यातून त्यांनी साळ या पिकावर, ज्याला आपण तांदूळ म्हणतो, तांदूळ या पिकावर त्यांनी ही टेक्नॉलॉजी आणली आणि त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये कोकण भागामध्ये केला. आणि ही जी टेक्नॉलॉजी होती ही प्रॉमिसिंग टेक्नॉलॉजी असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकरी SRT ही पद्धत अवलंबू लागलेत. आता आज आपण पाहणार आहेत की SRT ही पद्धत जे आता कोकण भाग सोडून जे दुसरे शेतकरी आहेत ते अवलंबतात, ही किती प्रॉपर आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शेतकरी हे तंत्रज्ञान अवलंबतात आणि याच्यामधले काही लूप होल्स असतील ते आज आपण आजच्या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत. जसं मगाशी मी सांगितलं की कोकणामध्ये 3000 mm पाऊस पडायचा. त्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी रिफाईन करून त्यांनी बेड पाडायचं सांगितलं आणि दर 4.5 फुटावर बेड पाडत असताना हे बेड जे होते, हे जे चर होते, हे उताराच्या लगत त्यांनी पाडायचं सांगितलं. म्हणजे ज्या दिशेनं उतार आहे त्याच दिशेनं बेड पाडले होते. याच्यामुळे काय व्हायचं की शेतामध्ये जे एक्सेस पाऊस झाला आणि हे जे एक्सेस पाणी पडायचं, हे एक्सेस पाणी त्या चराच्या मार्फत शेतातून बाहेर काढलं जायचं. म्हणजेच काय की ड्रेनेज हे त्यांनी सुधारलं त्या जमिनीचं. आता हीच टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये जशाच तशी अवलंबावं आणि त्याचे रिझल्ट येतील असं नाहीये. कारण जसं आपण पाहिलं की याच्यामध्ये चर हे पूर्व उताराच्या दिशेनं पाडले जायचे. मराठवाड्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. मराठवाड्यामध्ये जेमतेम 500 ते 700 mm पाऊस पडतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि बरेचसे शेतकरी काय होतं की याच्यामध्ये 2 विचार प्रवाह आहेत. बरेचसे शेतकरी म्हणतात की चंद्रशेखर भटसावळे साहेबांनी सांगितलंय की उताराच्या दिशेनं आपण चर पाडायचे आणि आपण रिकमेंड करतोय की उताराच्या विरुद्ध दिशेला आपण चर पाडावेत मराठवाड्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं पाऊस हा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे कमी पाऊस पडतो. आपल्याकडे जास्त पाऊस जर पडत असता तर उताराच्या दिशेनं आपण चर पाडले असते तरी चाललं असतं. परंतु ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी असतं, 500 ते 700 mm असतं, अशा शेतकऱ्यांनी उताराच्या दिशेनं जर चर पाडले तर जो काही पाऊस आधीच कमी पडतोय तो पण पाऊस तुमच्या शेतामध्ये न मुरता तो पाणी निघून जाईल. याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. 4.5 फुटावर आपल्याला चर पाडणं गरजेचं आहे. चर 100% 4.5 फुटावर पाडा. परंतु या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही एक मॉडिफिकेशन केलं पाहिजे आणि ते मॉडिफिकेशन असं आहे की याच्यामध्ये चर पाडत असताना हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडले पाहिजेत, जेणेकरून पाऊस पडल्यानंतर जे काही पाणी पडेल हे आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मुरेल. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही BBF टेक्नॉलॉजी आहे, ब्रॉड बेड फरो टेक्नॉलॉजी आहे. आता याच्यामध्ये 4.5 फुटच चर पाडले जातात असं रिकमेंडेशन आहे. परंतु ह्या रिकमेंडेशन वर सुद्धा आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. तर माझं तर सजेशन असं राहील की 4.5 फुटावर चर पाडत बसण्यापेक्षा आपण चर पाडत असताना ट्रॅक्टरचं जे सेंटरचं टायर आहे, 2 टायर, तर त्याच्यामध्ये त्याचं अंतर मोजून तुमच्याकडे अवेलेबल असलेलं ट्रॅक्टर जे आहे, छोटं ट्रॅक्टर असेल तर त्या पद्धतीनं, मोठं ट्रॅक्टर असेल ज्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये सारा यंत्राचा वापर करणार आहेत तर ट्रॅक्टरच्या मागे जे प्रॉपर सारा यंत्र चालेल. आणि कारण काय, आपल्याला खर्च कमी करायचा आहे. आपल्याला तण व्यवस्थापन करत असताना तणनाशकाचा खर्च कमी करायचा आहे. जे काही मोठे शेतकरी असतील त्यांच्याकडे मजुरांची कमतरता आहे. छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची कमतरता भासत आहे. त्याच्यामुळं चर पाडत असताना अशा पद्धतीनं चर पाडले पाहिजेत की त्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या साह्यानंच आपल्याला फवारणी सुद्धा करता आली पाहिजे. जर तुमच्याकडे खुजी पिकं असतील जसं की सोयाबीन आहे तर सोयाबीन सारखी जर छोटी पिकं असतील तर आपल्याला ट्रॅक्टर त्याच्यामध्ये चालवता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही ह्या जे बेड्स आहेत ह्या बेडच्या रुंदीची ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी करावी, जेणेकरून आपल्याला काय करता येईल की हे जे तंत्रज्ञान आहे हे आपल्याला इझिली अवलंबता येईल. आता याच्यामध्ये ह्या तंत्रज्ञानामध्ये जे क्रक्स ऑफ द मॅटर आहे, मेन जे टेक्नॉलॉजी आहे ती आहे प्रायमरी टिलेज एक्सक्लूड करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रायमरी टिलेजवर होणारा जो खर्च आहे, नांगरटीवर होणारा खर्च आहे हा वाचणार आहे. आणि सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स आपल्याला इतके मिनिमम वापरायचे आहेत की जेणेकरून फक्त आपल्याला टोकन यंत्रणा आपल्याला पेरणी करता आली पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठलंही कोळपणी वगैरे याच्यामध्ये SRT मध्ये फॉलो केली जात नाही. जे काही तण व्यवस्थापन करायचंय हे 2 तणनाशकाच्या मार्फत करायचंय, प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स. तर या पद्धतीने आपण ह्या टेक्नॉलॉजीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेऊ शकतो. आता प्रेझेंटली आपण ज्या शेतामध्ये उभारलेलं आहेत हे तूर आहे. शेतकऱ्यांना रबीमध्ये ही तूर केलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा SRTचा अवलंब करून ही तूर या ठिकाणी कल्टिवेट केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा फरो आहे, दुसरा फरो या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता आणि 2 फरोच्या मध्ये या ठिकाणी एक बेड तयार केलेला आहे आणि बेडवर
एक लॅटरल टाकलेली आहे शेतकऱ्यानं, कारण याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था असल्यामुळं लॅटरल टाकलेली, आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर एक साधारणतः 9 इंच ते 11 इंचाच्या दरम्यान 2 तुरीचे झाड या लॅटरलच्या बाजूला एक 6 इंच सोडून आणि दुसऱ्या बाजूला 6 इंच सोडून हे अशा पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे. आता याच्यामध्ये पाहू शकता की तण जर बघायचं झालं तर मला कुठलंही तण या ठिकाणी ऑब्झर्व होत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक पिकामध्ये क्रिटिकल क्रॉप वीड कॉम्पिटिशन पिरियड असतो. जसं की तुरीमध्ये क्रिटिकल क्रॉप वीड कॉम्पिटिशन पिरियड हा 45 दिवसाचा आहे. पहिले 45 दिवस जर तुरीला तुम्ही गवतापासून गवत विरहित जर ठेवलं तर तुम्हाला याच्यामधून बंपर उत्पादन घेता येतं. कारण 45 दिवसानंतर आलेलं तण ह्याच्या इकॉनॉमिक उत्पादनाला किंवा आपण जे म्हणतो ह्याचं जे व्यापारी उत्पादन आहे याच्यावर परिणाम करत नाही. नंतर तण आलं तरी त्याचा जास्त परिणाम तुमच्या पिकावर होत नाही. त्याच्यामुळे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की पहिल्या 45 दिवसापर्यंत कुठलंही तुरीचं जर पीक असेल तर त्याच्यामध्ये तण नियंत्रण करावं. जसं की सोयाबीन आहे, पहिल्या 30 दिवसापर्यंत सोयाबीन मध्ये जर आपण तण नियंत्रण केलं तर तुम्हाला कुठलाही वीडचा प्रॉब्लेम झाला 30 दिवसानंतर तरी त्याचं इकॉनॉमिक लॉसेस हे खूप कमी होतात. आता याच्यामध्ये प्रत्येक पिकासाठी हे जे क्रॉप वीड कॉम्पिटिशन पिरियड असतो हा वेगवेगळा असतो. याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. परंतु सद्यस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ही टेक्नॉलॉजी इफेक्टिव्ह आहे, आणि इफेक्टिव्ह आहे कारण याचा आपल्याला परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. या शेतकऱ्याचं तर असं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक कार्बन जो पूर्वी त्यांचा 0.3% होता तो 0.3 न वाढून 6 वर्ष झालं हे शेतकरी फॉलो करतायत. ह्या शेतामध्ये 6 वर्षापासून कुठलंही प्रायमरी टिलेज केलेलं नाही. 6 वर्षापूर्वी हे बेड पडलेले आहेत, आणि आजही मी पाहू शकतो की हे जे बेड आहेत अत्यंत मऊ आहेत. आता तुम्ही थोडस जवळ या म्हणजे तुम्हाला कळेल. या ठिकाणी पहा की हे बघा हाताने जमीन उकरायला लागलेली आहे. जमीन अशी कुठं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कडक झालेली नाही. ढेकळं सुद्धा अद्दर या ठिकाणी फुटत आहेत, आणि याच्यावरून लक्षात येतंय की ही जमीन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. आणि तुम्ही तण पाहू शकता की तण जे आहेत हे जे तण होतं हे हर्बिसाइडच्या वापरामुळे हे तण मरून गेलेलं. आता इथं कुठलंही तण नाही. हा जो बायोमास दिसतोय हा बायोमास जागेवर कुजायला लागलेला आहे. आणि गांडुळांचं प्रमाण सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो की गांडुळांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जमिनीमध्ये वाढलेलं आहे. तर या अशा पद्धतीनं जर प्रत्येक शेतकऱ्यानं कोरडवाहू परिस्थिती असेल तर ड्रीप टाकायची तुमच्याकडे गरज नाहीये. पावसाळ्यामध्ये तुम्हाला खरीप सीझन मध्ये तुम्हाला पिकं या पद्धतीतून चांगलं घेता येतील हे मात्र निश्चित आहे.